ठाकरे यांच्या शो मध्ये उद्धव ठाकरेंसोबत जाण्यासाठी होकार दिलाय आणि त्याला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी काही अटी शर्ती लावत होकार दिलाय आणि याविषयी बातचीत करण्यासाठी काही शिवसेनेचे पदाधिकारी आपल्या सोबत आहे। मला सांगा, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे निगत यावं असं वाटतं का तुम्हाला? नक्कीच सोबत यायला पाहिजे, कारण शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी झालेली आहे आणि त्या तत्वावर शिवसेना आतापर्यंतचा प्रवास पूर्ण केलेला आहे। आणि त्यानंतर जरी राजसाहेब शिवसेनेतून बाहेर पडले तरी पण त्यांनी मराठीचा मुद्दा सोडला नाही आणि ठाकरे बंधू एकत्र आले तर पूर्ण महाराष्ट्रातले जे शिवसेना प्रेमी मराठी लोक आहेत त्यांना सगळ्यात जास्त आनंद होईल आणि याचा फायदा महाराष्ट्राला सुद्धा होईल। बीएमसी निवडणुकीत काय याचा परिणाम दिसून येईल दोघं एकत्र आल्यास? नक्कीच होईल, कारण मत जे आपण डिवाइड होतंय वेगवेगळ्या घडल्यामुळं, तर एखादी सत्ता यायला पाहिजे आणि तुमचं म्हणणं आहे दोघं एकत्रित यायला पाहिजे। सतीश भाई, काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं, दोघं एकत्रित यावं का? पुलाखालून बरंच पाणी गेलेलं आहे, एकत्रित येण्याची ही मला वाटतं 100वी चर्चा आहे, आज 100वी पूर्ण होते। पण आता दोघांनी सहमती दर्शवली, अजून 2 पिढ्या गेल्या ना, असं याच्या अगोदर 6 वेळेला झालेलं आहे आणि व्हायचं तेवढं नुकसान झालेलं आहे पक्षाचं, याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात। परस्पर अंतर्विरोधी भूमिकेमुळं जे दोघांचं नुकसान व्हायचं ते झालेलं आहे, त्याच्यामुळं मुंबई महानगरपालिकेत त्यांच्या एकत्रित येण्याचा काही फरक पडणार नाही। शिवसैनिक हा स्वतःच्या बळावर आहे, जो वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आहे त्याला उद्धव साहेबांच्या बरोबर राहावं लागणार आहे। त्यामुळं राजसाहेब बरोबर आले काय नाही आले काय काही फरक पडत नाही, त्यामुळे राजसाहेबांचा पक्ष स्वतंत्र आहे, त्यांची काय भूमिका ही वेगळी आहे, परंतु निवडणुकीच्या तोंडावर लोक हे मान्य करणार नाही असं माझं मत आहे। बीएमसीच्या निवडणुकीच्या तोंडावर लोक हे मान्य करणार नाहीत? बीएमसीच्या तोंडावर नाही, लोक उद्धवजींच्या पाठीशी आहेत आणि मला भीती वाटते, कारण शिवसेना फोडण्याच्या अगोदर आदरणीय नितीन गडकरी साहेबांपासून सगळे नेते हे राजसाहेबांकडे गेले होते। म्हणजे एकट्या बाळासाहेबांच्या मुलाला त्रास देण्यासाठी काय काय घडलेलं हे मी पुन्हा सांगण्याची गरज नाही आणि आता पुन्हा दुसरे धोके खाण्यासाठी शिवसेना तयार आहे का हा माझा प्रश्न आहे। कारण शिवसैनिकांची सहनशीलता आहे ती सध्या शिवसेना जिवंत राहावी यासाठीची आहे, त्यामुळं कुणी बरोबर आलं काय आणि काय नाही आलं काय फरक पडत नाही। एकट्या उद्धव ठाकरेंना पराजित करण्यासाठी सत्तेतले सगळे पक्ष अपयशी ठरले, म्हणून आता जर ही चर्चा घडून येत असेल तर या चर्चेवर माझा विश्वास नाही। मतदान दोघं एकत्रित आले तर मतांचं विभागणं होणार नाही, राजसाहेबांचं मतदान वेगळं आहे, उद्धव साहेबांचं मतदान वेगळं आहे, दोघांची मतदानाची वेगवेगळी आहे। ह्याच्या अगोदर त्यांनी 4 निवडणुका लढवलेल्या आहेत महानगरपालिकेच्या। महानगरपालिकेत भाजप शिंदे साहेब यांचा परिणाम 0 आहे, त्याच्यामुळे त्यांना आता काही ना काही करून उद्या समजा हे एकत्रित आले पुन्हा शिवसेना फुटली तर त्याचा जबाबदार कोण? उद्या जर शिवसेना पुन्हा मेजॉरिटीमध्ये आले, युतीतले पुन्हा हे पक्ष उठून भाजपकडे गेले, मग शिवसैनिकांनी काय करायचं मला हे सांगा। पक्षप्रमुखाला याची जाणीव आहे, ते सर्वांगानं भाजून निघालेले आहेत। आदरणीय उद्धव साहेब हे आज भारतातले एकमेव लोकशाहीवादी नेते आहेत की त्यांना सगळीकडून चटके बसलेले आहेत, ते घेतील ते निर्णय योग्य असेल, त्यात आमचं काही म्हणणं नाही, त्यांनी कोणाबरोबर जावं त्यांचा अधिकार आहे, परंतु एक सामान्य घटक म्हणून मला असं वाटतं की हा निर्णय घेत असताना उद्धव साहेब फार शांतपणे निर्णय घेतील। उद्या जर समजा जसं शिंदे निघून गेले, कोणाला वाटलं होतं का शिंदे निघून जातील? ईडी सीबीआयचा इतका मोठा दणका आहे, अहो हत्ती सुद्धा कुत्र्याच्या भूमिकेत यायला लागलेला आहे। उद्या हत्तीला जर सांगितलं ना तुला ईडी आणि सीबीआय दाखव, तो माकडासारखा नाचायला लागलेला आहे, सर्कशीतले पात्र नाचावे तशी लोकशाही नाचायला लागलेली आहे। कुठले राजसाहेबांनी काय सांगताय? कोहिनूरमुळे आज राजसाहेबांची ही अवस्था आहे। काय कोहिनूर काय? आता एक खरं सांगू का तुम्हाला मी, त्याला एक गाणं आहे बघा, एक फार चांगलं गाणं आहे, हे कहाँ गए वो दिन असं म्हणायची पाळी आली आणि सर्कस झाली हो लोकशाहीची। प्रत्येकाकडे संपत्ती असली की ते नाचतात, 72,000 कोटी 70,000 कोटी। आज बघा ना तुम्ही, दादा मादा सगळे एकाच पक्षात आहेत। आता एक पक्षीय राजकारण असताना एकटा माणूस, एक खांबी तंबू उद्धव बाळासाहेबजी ठाकरे हा एकमेव वाघ उभा आहे आणि त्या माणसाची आज बहुमत येण्याची शक्यता 100%, कारण जनता त्यांच्या बरोबर आहे, यांच्याबरोबर सत्ता आहे आणि रोजच रसगुल्ले शिंदे साहेबांबरोबर खायचे, भाजप बरोबर मांडे खायचे, लगेच भावाची आठवण करायची। लोकांना काय कानात भिड्या समजले का साहेब तुम्ही? लोक एवढे ईश्वरबळे आहेत का? अहो भावकीचे भांडण झाले तर 100 वर्ष कोणी विसरत नाही, इथं तर सगळं होऊन गेलंय ना। इथं आदरणीय राजसाहेबांचा मुलगा पडलाय, तो शिंदे साहेबांच्या सेनेमध्ये पडला, नंतर बघ तो शिवसैनिकाची भूमिका काय होती, तुमचं घडवा, आम्ही तुम्हाला तुमच्या मुलाला विरोध करणार नाही। राजसाहेबांचा हा सगळा प्रकार बघता आम्हाला दुःख होत आहे, कारण ते सुद्धा वंदनीय शिवसेना प्रमुखांचे पुतणे आहेत। आमच्या शिवसेनेचं एक मोठं ते सुद्धा ठाकरे, त्यांचा सन्मान आमच्या मनात आहे, परंतु त्यांची काय अवस्था केली बघा ना तुम्ही। सकाळी ते सांगतात किंवा अंडा पहिले, दुपारी सांगतात मुर्गी पहिले आणि संध्याकाळी सांगतात अंडा मुर्गी दोनों पकावं, असं कसं जमेल हो?
लोकशाही अशी नाहीये ना. लोकशाही आपल्या खुटीला बांधलेली आहे का? ठीक आहे, आजच्या काळात ईडी सीबीआयनं लोकशाहीची म्हणजे अक्षरशः पिसाळलेल्या कुत्र्यासारखी अवस्था करून टाकली, ज्यांनी दगड मारायची अशी परिस्थिती आहे लोकशाहीची. परंतु कसं आहे, ही काय चीन आणि रशिया नाही आहे. पुतीन साहेब कसं झालेलं आहे भारतात, आता मला एक जण पोरगा काल मी पाहिलं, रशियात पुतीन आणि भारतामध्ये मुतीन आणि पलीकडे तो जिंगपिंग सिंग, असं जर असेल 140-50 कोटी लोकांच्या देशामध्ये आणि महानगरपालिका निवडणुकाला घ्यायला त्याला असं जमत नसतंय. म्हणजे आज काय केलं, स्पष्ट म्हणणं आहे दोघांनी एकत्र देऊ नये. अहो मला सांगा, एकीकडे तुम्ही कार्टून काढायचं उद्धव साहेबांचं, मी या भई म्हणून, अरे काय प्रकार आहे? काय मुसलमान आहे का? देशाचा नागरिक नाही एक काय? तो देशद्रोही एक काय? आणि हा तुमच्या काय बापाचं सगळं ठेकेदारी आहे का? कुणी मेलंय का तुमच्या बाउंड्रीवर? 100 मुसलमान मेल्याचे दाखले माझ्या परभणीत आहेत. पण एखादा तरी तुमच्या घरात मेलंय का कुणी? अमेरिकेला इंग्लंडला शिकता राव तुम्ही, आणि तो आम्हाला देशभक्ती शिकवता. वंदनीय शिवसेना प्रमुखांनी जेव्हा झेंडे लावले होते ना मंदिरावर, त्यांच्या ढोंगणावरच्या चड्ड्या पिवळ्या व्हायच्या. फक्त 157 लागला, 151 सिगारेट बिडी प्यायचा गुन्हा लागला तर 3 दिवस घराच्या बाहेर निघत नव्हते, जे आता राष्ट्रभक्ती शिकवतात. कसं झालंय, सोशल मीडियानं इतकं वाटोळं केलंय लोकशाहीचं की खान साहेबांनी एखादी बातमी दाखवली की त्याला नुसत्या शिव्या द्यायच्या. आणि मला एक सांगावं, ठाकरे फॅमिली फोडत असताना आदरणीय राजसाहेब बघत होते आणि त्यांचा तो डायलॉग मला अजून आठवतो, अपना भी एक हीच लगा भला क्या, उसने 2 लगा लेकिन अपना एक ही. म्हणजे ते किती डायलॉग मारले तुम्ही, किती सगळा सत्यानाश केला. जुन्या वेदना आहे, त्यामुळे तुम्हाला वाटतंय उद्धवजींनी सोबत जाऊ नये. अहो वेदना काय, खुराडीनं घाव केलेत ते काय बारीक फिरीक आहे? कांदा कापल्याचं घाव आहे काय? ते खुराडीनं घाव केले. अख्खी धनुष्यबाण शिवसेना पळवून नेली, शिंदेची शिवसेना असं म्हणलं. आता काय राहिलं? शिवसेनेचा धनुष्यबाण परभणीतून गेला, लोकांच्या घरात दाराबार गाढवाचा नांगर फिरला. कोण ते शिंदून फिंदून कुठला त्या ठाण्यातला एक आणला माणूस. मी बोललो त्याच्यावर बऱ्याच वेळेला. सत्तेमुळे तुम्ही मोठ्या सत्ता काढा, तुम्हाला कोंबडा सुद्धा रामराम करणार नाही साहेब. त्यालाही माहित नाही रेस्ट हाऊसवर आपल्याला लिहिलं की 2 रुपये सुद्धा मिळणार नाही, फुकट आपला सुद्धा कुर्बानी होईल म्हणून. नाही, ही पद्धत जी आहे लोकशाहीची लोकांना मान्य नाही. आणि मुंबई महानगरपालिकेचं वातावरण मी पाहतो, लोक कंटाळून गेलेत. किती झाला GST? आज व्यापाऱ्याची काय अवस्था आहे? रुपये, अहो आता लेकराला, शेतकऱ्याच्या लेकीला जर समजा उजवायचे, उद्या लग्न करायचे, लाख रुपये आहेत का खान साहेब त्याला मंगळसूत्र आणायला? प्रभू रामचंद्र की जय आम्ही म्हणलंच पाहिजे, आमचे संस्कार आहेत राम राम म्हणायचा. पण काय पोरीला आता मंगळसूत्र काय बेंटेक्सचं घालायचं काय? शिंदू मामा मस्त आहे कपड्यात टाईट, आपला पोरगा हा मिशा फिशा कापून गोरा गोमटा. त्याला माहिती आहे गावाकडे किती शेतकरी आता इथं एका अख्ख्या कुटुंबाने शेतकऱ्याची आत्महत्या केली. हे किडूक मिडूक नाही लेकराला हे घालायला, त्याला घालायला. ते आज लाख रुपयानं कुठून आणायचं? आणि रुपया तर गेला ना डॉलरच्या समोर आपला. त्यामुळे हे एकूणच तुम्हाला समीकरण पटत नाही. अहो मला समीकरण पटायचं जाऊ द्या, सामान्य शिवसैनिक आता जनता धोब्याच्या मनस्थितीत आहे. ती कुणाला गोटा, कुणाला रिन आणि कुणाला ते कोणते वेगवेगळ्या प्रकारचे धुण्याचे लिक्विड लावून धुणार आहे, ती जनता ठरवेल. परंतु जनता बहादर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे की जो माणूस वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीप्रमाणे वागला. आणि भाजपचा अख्खा सोशल मीडिया त्या माणसाला शिव्या देऊन देऊन म्हातारा झाला, तरी तो माणूस झोकला नाही. मग जनता ही कुणाच्या मागे असते? वनवास काढणाऱ्या रामाच्या मागे, पोस्टरवरच्या रामाच्या मागे नाही. तर शिवसैनिक होते, काही शिवसैनिकांचं म्हणणं आहे की मतांची विभागणी होऊ नये यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्रित यावं. तर दुसरीकडं जुने जाणे जे शिवसैनिक आहे त्यांनी स्पष्ट सांगितलंय की राज ठाकरेंच्या एकूणच जुन्या ज्या जखमा आहेत त्या जखमा भरलेल्या नाहीत, त्यामुळं उद्धव ठाकरे सक्षम आहेत BMC साठी निवडणूक लढण्यासाठी. त्यामुळे त्या दोघांना एकत्रित येण्याची गरज नाही असं काही शिवसैनिक सांगतायत. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान.